नवरात्र 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 म्हणजे काय? आज कोणचा रंग आहे? कोणत्या ग्रंथात आहे? महाराज मी देवी भागवत करते, अख्खं वाचलं परत कुठंच सापडलं नाही हो. घाला काय हरकत नाही, अजिबात माझी काय हरकत नाही. बाया म्हणतील आम्ही घालतो, हिच्या काय बापात जातं, माझ्या बापाचं काही जात नाही. आणि घाला तुम्ही, काही हरकत नाही. परंतु कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्या 4 वेद आहेत, 6 शास्त्रे आहेत, 18 पुराणे आहेत, अनेक ग्रंथ आहे, पण कशातही नमूद नाही का या दिवशी हा रंग तुम्ही घाला. ही फक्त मार्केटिंग साठी केलेली एक. आता जिच्या घरी बरं आहे ती घेईन, मायसारख्या गरीबानं काय करावं? तुम्ही म्हणून तुम्ही गरीब, गरीबाचे हो मी, पहा बरं माझं शरीर. लोक म्हणले असं काय बाई आणली बा एवढी एवढी, हिला काय येतंय, काही बोलती का नाही. पण घाबरू नका, इंचू लहान असला काय, ठाक्या मात्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घाला 9 दिवस 9 रंगाच्या साड्या. पण एखादी कड जर नसेल, नवरात्र ही मनात बिंबवा. आपले जे मुलं मुली आहेत त्यांना नवरात्र व्यवस्थित पटवा, नाहीतर त्यांच्या दृष्टीने नवरात्र फक्त टिपऱ्या खेळणे आणि नाचणे, 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालणे एवढाच अर्थ त्यांच्या माइंडमध्ये बसेल. त्यांना घट सांगा, घटाचं महत्त्व सांगा, का बसवतोय ते सांगा, देवी सांगा, म्हणजे आपली ही परंपरा पुढे चालेल. आणि 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालतील, 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालतील. पण एखाद्या गरीब स्त्रीला घरातली वापरलेली जुनी पुणी साडी नेऊन द्या, तिच्या चेहऱ्यावर हसू येईल, तुमची नवरात्र सार्थक होईल. आणि नवरात्र कळवा. महाराज घट बसवतो आपण, आजीबाई घट बसवतो आपण घरामध्ये. का बसवतो? का बसवतो? घट म्हणजे काय हो? पीछे से आई आगे को ताट घेतो आपण किंवा पत्रावळी, आणि त्या पत्रावळीमध्ये माती टाकतो. माती काय टाकतो? माती. आणि त्या मातीमध्ये आपण धान्य मिसळवतो. धान्य मिसळवलं की त्यावर आपण एक घडा ठेवतो. घडा काय ठेवतो? घडा. आणि त्या घड्यात काय होतो? पाणी. आणि पाणी ओतलं की त्याच्यावर पानं ठेवतो. कशाची? नागिनीची पानं ठेवतो. आणि त्याच्यावर एक नारळ का बाजूच्या कलसावर ठेवता? कन्फ्युजन झालं का? हा, कोणी ठेवतं कोणी नाही ठेवत. कलश स्थापना ही बाजूला असते आणि तो घट आपण बसवतो. तो घट आपण बसवतो आणि त्याच्या शेजारी आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे देव असतील ते आपण तिथे बसवतो. आणि आता ज्याला देवाला आंघोळ घालायचं कटाळ आहे ना, त्याला 9 दिवस बरं वाटतंय, चला देव घटी बसले. तुमच्याकडे तसं नाही, तुम्ही लय हसले. आणि मग देव घटी बसले. काय आहे या मागे? शिवाय आता काही घरामध्ये पाळतात की नाही माहीत नाही, पण 9 दिवस पलंगावर झोपत नाही किंवा पलंगच घरात ठेवत नाही. पलंग हा बाहेर काढून देतात, पलंगाला सोफ्याला काय असेल ती नाही का, आणि खाली झोपतात. मग आता जे झाले ना LLB BA MS MBBS काय असतील ते म्हणते ते पलंगाची काय भानगडी बा, म्हणजे पलंगाचा आणि देवीचा काय संबंध? ते घट बसायचं, ते धान्य उगवतंय, तो घट ठेवलाय, नेमका काय प्रकार आहे हा? तर पंत्रावळी ठेवली, माती टाकली, 1 दिवस याची काय होणार आहे? काय होणार आहे? माती. आणि जो घट आपण बसवतोय, घट, तो घट म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा घटच आहे की
काय हा घट आहे. परंतु जेव्हा या घटामध्ये पाणी ओतलं जातं आणि हा घट पाझरतो, जेव्हा या घटामध्ये हरिअमृताचा प्याला ओतला जातो तेव्हा हाही घट पाझरतो आणि जे धान्य उगवतं आणि जी हिरवळ सगळीकडे दाटते, त्याप्रमाणे जेव्हा नामामृत आपल्या मुखातून संपूर्ण घडामध्ये जातो हा घट सुद्धा पाझरतो आणि याच्या भक्तीचा मळा फुलतो. आणि म्हणून आपण काय करतो, घट बसवतो. त्यानंतर तेलच्या तळतो आपण. तेलच्या कळतात का? मागच्या झोपल्या का काय नाही ना. पुऱ्या, ज्याला पुऱ्या म्हणतो आपण, गव्हाच्या पिठाच्या लाटलेल्या, तळलेल्या किंवा भाजलेल्या आणि त्या अशा वरती बांधतो, त्याला काय म्हणतात? फुलवारा. हा, फुलवारा त्या ठिकाणी बांधला जातो. आता फुलवारा बांधण्याचं कारण, जी देवी माता आपण विराजमान केली आहे, जी देवी माता आपण विराजमान केली आहे, तिला शीतल छाया प्राप्त व्हावी, तिला सावली प्राप्त व्हावी, याकरता तो फुलवारा बांधला जातो. आणि 9 दिवस आपण त्या देवीची आराधना करतो. केवळ घट बसवला, देव घटी बसवले तर देवीची आराधना, देवीची उपासना होत नाही. नुसते देव घटी बसवल्याने किंवा घरामध्ये नुसता घट ठेवल्याने देवीची उपासना होत नाही. तर अनन्य भावाने ज्या भगवती मातेला आपण जेव्हा शरण जाऊ, अनन्य भावाने जेव्हा आपण त्या भगवती मातेची शरणागती पत्करून तिचं नामस्मरण करू, त्या दिवशी आपली घटस्थापना ही सार्थकी जाणार आहे. घटस्थापना, आता 9 दिवस नवरात्राचा उपवास केला का? नवरात्राची मजा आहे. घट बसायच्या दिवशी वजन मोजलं 87 किलो. माझं नाही, माझं 32 किलो आहे. घट बसवायच्या दिवशी वजन मोजलं 87 किलो, दसऱ्याच्या दिवशी परत मोजलं 97 किलो. हा, उपवास, नवरात्राच्या उपवासाची काय काय चालतं? सगळं चालतंय. भेंडी चालती, शेपू चालती, डांगर चालतंय, राजगिऱ्याची भाजी चालती, शेंगदाण्याची चटणी चालती, बटाट्याची चटणी चालती, धपाटा चालतंय. काय? हा, फळं तर चालतात. मला वाटलं भाजीच सांगता काय एखादी. एवढं सगळं खाऊ आणि उपवास धरू. उपवास धरला आणि फराळ केलं, ढेकर जरी आला, उपवास धरला, फराळ केलं, ढेकर आला का उपवास फेल. नाही, खरं खरंय. उपवास धरला, आरती करती, दुर्गे दुर्गट भरी तुझविन संसारी, आणि मनातल्या मनात सुनाला म्हणती, हिला उरक नका अजून, हिच्या आईनं असं शिकवलं का? अनाथनाथ हे आंबे. अगं सुनबाई कुठे गेली? वारी वारी. तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न झालं, सुनबाई दारात आणली, बाया म्हणते, आई काय अगदी लक्ष्मी नारायणाचा घरात येणारी सून कोण असती? बोला बोला. नाही, सगळ्या बाया सुनालाच बोलत. मी जरा उलट आहे माझं, कारण ताली बजती तो दोनों हातों से बजती, नाही का? सुनाला काय म्हणून आणता घरात? लक्ष्मी जर हसत राहिली तर तुमच्या घरात लक्ष्मी राहील का? लक्ष्मी रडत राहिली म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी राहील? लक्ष्मी हसत राहिली पाहिजे, लक्ष्मी प्रसन्न राहिली पाहिजे. नवीन आलेली आहे, सांभाळून घ्या. आणि मग आता सुनांनी लगेच खुश होऊ नका. आता सुनानं उपवास धरायचा म्हणायचं, म्हातारी कुठं जाऊन बसली, गेली कीर्तनाला, पोरगी घेऊन जायची सांभाळायला तर ठेवली घरीच, आणली का? वा 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 वा. विठ्ठला 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 विठ्ठला. जास्त धाक नाही तुम्हाला? असंच आहे नाही का? ऐकायला यायची पोथी, वळायच्या कापसाच्या वाती, सांभाळायला आणायच्या नाती, काय कळण आपल्याला माती. असो,
नवरात्रामध्ये उपवास धरला, ढेकर आला तरी उपवास फेल आहे. नवरात्रामध्ये उपवास धरायचा, देवीची आराधना करायची, पत्नी गर्भवती असली की तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचं, गर्भलिंग निदान करायचं आणि पोटातल्या मुलीला मारून टाकायचं आणि मग नवरात्रामध्ये चप्पल सोडायची. आई राचा उदो उदो, पुण्य भेटणार नाही, पापच भेटणार. म्हणून हा महोत्सव आहे. दरवर्षी कीर्तन ऐकताय, नुसते ऐकू नका, थोडं परिवर्तन जीवनामध्ये घडवा. महाराज नवरात्र महोत्सव केला तुमच्या गावात, बरं आहे, कीर्तनाचे कार्यक्रम आहेत अनेक ठिकाणी, तर असे कार्यक्रम आहे महाराज की अक्षरशः नको वाटत. त्या देवी माते समोर दारू पिऊन असतात तो पोरं, आणि आई बापाने म्हणायचं आमचे पोरं मंडळात आहे. मला सांगा, तुम्ही दारू पिले, जिनं तुम्हाला जन्म दिलाय तिला आवडतं का हो आपलं पोरग दारू पेलं? ते जिने जन्म दिलाय तुम्हाला आवडतं का महिला मंडळी तुमचा मुलगा दारू पेला? ते आईला आवडत नाही तुम्ही दारू पिलेलं. जर तुमच्या हाडामासाच्या आईला आवडत नाही तुम्ही दारू पिलेलं, तर ही जगत जननी आदी भवानी माता आहे, तिला कसं आवडेल व तुम्ही दारू पिऊन तिच्या पुढे नाचलेलं? अजिबात आवडणार नाही. म्हणून तुमचं सर्व ग्रामस्थांचं आणि नानांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करावं की इतर कार्यक्रम त्यांनी सांगितलं आम्ही नाट्य महोत्सव वगैरे करत होतो, अभिनंदन आहे तुमचं, तुम्ही ते सगळं बंद केलं आणि कीर्तन महोत्सव या ठिकाणी प्रारंभ केला. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाद्वारे आपल्याला कुळदेवतेचं वर्णन सांगता आहेत. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्या कुळदैवतेचं काय केलं आहे? वर्णन केलेलं आहे. कुळदेवतेचं वर्णन करतायत, कुलदेवतेचं वर्णन करतायत, पण या अभंगात त्यांनी कुठेही आपल्या कुलदेवतेचं नाव घेतलेलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे बरेच अभंग असे आहेत की वर्णन करतात पण नाव नाही. जसं उदाहरण जर सांगायचं ठरलं, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ रेडा बोले, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी तुका म्हणे नेनो म्हणून ठेविली. आता या अभंगामध्ये कुणाचं वर्णन आहे? ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. अगदी बरोबर, अभंगामध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन आहे पण ज्ञानोबारायांचं नाव मात्र नाही. बरेच अभंग तुकोबारायांचे असेच आहेत. जसं सुरुवातीला विना घेतला महाराजांनी, रामकृष्ण हरी झालं आणि रामकृष्ण हरी झालं की अभंग गायला जातो. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठेवरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजिता, आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख. आता या अभंगामध्ये कुणाचं वर्णन आहे? पांडुरंगाचं वर्णन आहे, परंतु अभंगात पांडुरंगाचं नाव नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग फार फार म्हणजे फार गुढ आहेत. एकीकडे ते म्हणतात भक्ती ते कठीण, दुसरीकडे म्हणतात भक्ती पंथ बहु सोपा, आणि म्हणून त्यामध्ये घुसलो. गाथा म्हणजे एक सागरच आहे, एक समुद्रच आहे. जेवढे खोलवर जाल तेवढा खोलवर त्या ठिकाणी आनंद देणारा आहे. तसंच या अभंगामध्ये कुळदेवतेचं वर्णन करतात महाराज, परंतु ती कुळदेवता कोण आहे त्या कुळदेवतेचं नाव मात्र महाराज सांगत नाहीत. महाराज मात्र कुलदेवतेचं नाव घेत नाहीत, परंतु त्या कुलदेवतेचं वर्णन करतात. आता कुलदैवता ज्यावेळेस दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये माता सतींनी आपला देह त्याग केला. माता सतींनी आपला देह त्याग केला. भगवान शंकरांनी वीरभद्र अवतार घेऊन दक्षाचा नाश केला आणि त्याच्या यज्ञाचा नाश केला. आणि भगवान शंकर पत्नीचा सन्मान, पत्नीवरती प्रेम होतं म्हणून सती मातेचा देह प्रभूंनी हातामध्ये घेतला आणि भगवान शंकर
वैराग्यासारखे फिरू लागले. भगवान शंकर जर सती विरहामध्ये असेच व्याकुळ राहिले तर पुढचं कार्य कसं होणार. म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या जा तुम्हाला बोलावलं. विठ्ठल विठ्ठल सतीच्या शरीराचे तुकडे केले सुदर्शन चक्राद्वारे. सतीच्या शरीराचे जेवढे तुकडे झाले आणि जो जो अवयव ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी शक्तिपीठांची निर्मिती झाली. मग शक्तिपीठांची निर्मिती झाली तसे भारतामध्ये 52 शक्तिपीठ आणि संपूर्ण जगामध्ये 108 शक्तिपीठ. त्यात महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 3.5 शक्तिपीठ आहेत आणि 3.5 शक्तिपीठांपैकी कुलदेवता प्रत्येकाला एक कुलदेवी त्याच्या कुळानुसार प्राप्त झालेली आहे. कुणाला तुळजापूर निवासिनी माता आहे, कुणाला करवीर वासिनी माता लक्ष्मी, कोल्हापूरची लक्ष्मी माता, त्याचप्रमाणे माहुराची रेणुका माता आणि वणीचं अर्धपीठ आहे सप्तशृंग. ते अर्धपीठ आहे. अर्धपीठ का गणलं गेलं तर आज वणीला गेल्यानंतर आपण ज्या ठिकाणी दर्शन घेतो ती तिची मेन जी मूळ जागा आहे ती नाहीये. मूळ जागा अगदी दुर्जर ठिकाणी, अगदी उंच ठिकाणी सप्तशृंग पर्वताच्या टोकावरती आहे. ज्यावेळेस सप्तशृंगी मातेचा वणीच्या मातेचा उत्सव असतो त्यावेळेस मानाचाच त्यांचा एक व्यक्ती जाऊन मूळ ठिकाणी ध्वजारोहण करून येत असतो. आपण जे दर्शन घेतो ती आपल्यासाठी व्यवस्था म्हणून आलेल्या भक्तांसाठी म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था केली. मूळ स्थान तिचं वरती आहे. सप्तशृंग ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, रामायणात जायचंय थोडंसं, लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता हनुमंतराय गेले. हनुमंतराय ज्यावेळेस द्रोणागिरी आणत होते त्यावेळेस ज्यावेळेस हनुमंतराय द्रोणागिरी घेऊन वनी या तीर्थक्षेत्राजवळ आले. पूर्वी हे सगळं वन होतं आणि त्या वनामध्ये आल्यानंतर घेऊन जात असताना आता पर्वत त्याच्या जागेवरून उखडलाय हनुमंतांनी, म्हणून त्याचे दगड असे रोडनी पडत चालले आणि ज्या ठिकाणी आज सप्तशृंग आहे त्या ठिकाणी 7 त्याचे दगड पडले. आपण त्या डोंगराचा भाग म्हणूया. 7 जे दगड पडले सप्तशृंग 7 दगड पडले आणि म्हणून आणि ते पडले ते होते शिंगाच्या आकाराचे, शिंगाच्या आकाराचे म्हणून तिथे नाव पडलं सप्तशृंग. सप्तशृंग निवासिनी ते अर्धपीठ आहे कारण मेन स्थानाचं दर्शन होत नाही आपल्याला म्हणून अर्धपीठ. त्यानंतर तुळजापूरची माता, बऱ्याच जणांची कुलदैवत तुळजापूरची माता आहे, काहींची कोल्हापूर आहे, काहींची रेणुका माता आहे. आणि म्हणून ज्यांना आपलं कुलदैवत माहिती नाही किंवा ज्यांना त्यामध्ये काही समस्या असतात त्यांच्यासाठी मेन कुलदैवत सांगितली. ज्यांना कुलदैवतच माहिती नाही त्यांनी तुळजापूरच्या भवानीला आणि जेजुरीच्या खंडोबाला आपलं कुलदैवत मानावं आणि त्याचं स्मरण करावं. मग तुकोबाराय सुद्धा कुलदेवतेचं स्मरण करायचं ठरवतात, कुलदेवतेचं वर्णन करतात. परंतु कुलदेवता ही कुणीतरी ठाऊक करून द्यावी लागते. तिचं गुणवर्णन आपल्याला सांगावं लागतं तेव्हा तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. मग तुकोबाराय तुम्ही ज्या कुलदेवतेचं वर्णन करता आहेत ती कुलदेवी तुम्हाला कुणी माहिती करून दिली तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देतात.